मंडळी आपण आता 2 मिनिटात पोहोचू धबधब्याच्या इथे। अप्रतिम नजारा आहे, तुम्ही बघा तर व्हिडिओच्या माध्यमातून। हा बघा खतरनाक खूप अशी मंडळी आलेली आहे तिथे एन्जॉय करण्यासाठी। आपण आता चाललोय, चला। खूप छान प्रकारे एन्जॉय करतात मुलं, सर्वही पर्यटक लोक आहेत असं वाटतंय मला। मंडळी इकडे आता मोबाईलला कवर लागलाय आणि इकडे पाण्यामध्ये उतरलोय, इकडे बघताय। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी पावसाला सुरुवात झाली ना की डोंगर उतारावरील निसर्गरम्य धबधबे अगदी पाहण्यासारखे असतात। कोकणात तर या आपल्या कोकणात खूप असे मोठमोठे धबधबे आहेत, अगदी बघण्यासारखे असतात। तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील चंदननगर गावातील एक निसर्गरम्य धबधबा आहे, तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर दापोली या मुख्य शहरापासून साधारणतः 4 किलोमीटरच्या अंतरावरती चंदननगर गाव आहे आणि त्या गावामध्येच काही ती बागेची वाडी आहे, तेच कुठेतरी हा निसर्गरम्य धबधबा आहे, तुम्हाला दाखवणार आहोत। तर संपूर्ण आपण ॲड्रेस म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणारच आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा। मंडळी आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत, त्याच्या प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की चेक करा। त्या व्हिडिओ आवडल्या तर इतरांना देखील नक्की शेअर करा। चला मंडळी, आज सुट्टीचा वार आहे, रविवार आहे, तर आज खूप अशी मंडळी अशी त्या धबधब्यावरती निसर्गरम्य धबधब्यावरती आनंद घेत असतील। त्याला आपण पण व्हिडिओच्या माध्यमातून तिथे जाणार। चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण आता आहोत दापोली बुरुंडी रोडला। याच रोडला दापोली बुरुंडी रोडला यात लाडगर बीच आहे, तामस तीर्थ आहे, तसेच परशुराम भूमी आहे। परशुराम भूमीची मोठी स्टॅच्यू आहे तिथे। आणि इकडे बघताय चंदननगर गावातील हे श्री स्वयंभू घाणीकरण देवीचं मंदिर। तर मंडळी आपण आता दापोली ते बुरुंडी रोड आहे ना, बाहेरच्या रोडने आलो, मेन रोडने। आणि चंदननगर गाव आहे इकडे आतमध्ये आहे, तर पुढून इकडून आतमध्ये राईट साईडला रोड जातो आतमध्ये, मला पुढे दाखवेन मी। तिकडे बघताय हा बघा, इथे इथून आतमध्ये रोड आहे चंदननगर गावामध्ये जायला। आपल्या खालती आता बागेच्या वाडीमध्ये इकडे जायचं आहे। तर मंडळी या चंदननगर गावामध्ये ना 2 वॉटरफॉल आहेत, एक छोटा एक मोठा। आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत, तर आपण एक छोटा वॉटरफॉल करणार आहोत। त्याच्यानंतर मग कधी टाईम मिळाला ना तेव्हा मी येईन, मग दुसरा वॉटरफॉल शूट करेन, तो देखील बघण्यासारखा आहे। इकडे बघता येते बाई बागेची वाडी, इकडे वरती घरं आहेत, इकडे खालती देखील घरं आहेत। आज पाऊस पण नाही, सकाळी होता पाऊस थोडा, आता कमी झाला। इकडे बघताय बागेची वाडी असे काहीतरी बोलतात। थोड्या वेळात आपण आता ते पोहोचू। आपण रस्त्यावरून गाडी पार्क केल्याच्या नंतर 5 मिनिटं लागतात तिथे जायला धबधब्याच्या इथे।
रोड जरा वळणाचा आहे. तिथून व्ह्यू खूप छान दिसतो या पॉईंटवरून. हे सर्व बॅनर लागलेत, नाही हॉटेलचे बॅनर आहेत. इथून हा व्ह्यू दिसतो. तिकडे घाटघर बीच आहे. मंडळी आता थोड्या वेळात आपण आता पोहोचू आपण धबधब्याच्या इथे. आता आलोय, जवळच आलोय. तर बघूया आज माणसं आहेत काय. जास्त नाही गाड्या लागल्या. आलोय आपण ते पॉईंटला. तर फायनली मंडळी आपण आता आलोय इकडे वॉटरफॉलच्या इथे जायला. आता 5 मिनिटं लागतील इथून. बघा इकडे गाड्या लागलेल्या आहेत. इकडे बाईक लावली मी. बघा या पायावाटा इथे. इथून आता आपण आतमध्ये जायचं आहे. चला मंडळी जाऊया आपण. आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार, आणि 2-3 गाड्या लागल्या आहेत तिथे. तर आपण चाललो आता वॉटरफॉलला. मी एकटा चालू आहे. तर बघूया आता किती मंडळी आहेत. गावातली मंडळी देखील असतील. अशी पायवाट आहे बघा अशा प्रकारे. त्या पायवाटेवरून जातो आपण. खाली थोडं निसर्ड आहे, मी जास्त काही शूट नाही करणार आहे. आणि धबधब्याची ते गेल्याच्यानंतर शूट करणार आहे. तर आज मी काय धबधब्यावरती आंघोळ नाही करणार. बघूया आता खाली असं मूड झाला त्याच्यावर ते थोडं डिपेंड आहे. रेनकोट वगैरे घेऊनच आलो आहे. तर आज आपण धबधबा एक्सप्लोअर करणार आहोत. बघूया कशा प्रकारे धबधबा वाहतोय. मागच्या वर्षी देखील आलो होतो. मागच्या वर्षी खूप गर्दी होती. मंडळी इकडून येतेवरी ना पायवाटेवरून थोडंसं इथे निसर्ड आहे. पण सावकाश यावं लागतं. मग आता जातोय आपण तिकडे धबधब्याच्या इथे. जास्त नाही वेळ लागत. अगदी मेन रोडपासून साधारणतः 5 ते 10 मिनटं आपण जातो ना धबधब्याच्या इथे. हे बघा तिथे एक पायवाट आहे. इथून खाली जायला लागतं. आणि एक तिकडे पुढून आहे. तर आपण पुढून नाही जात आहे, आपण तुम्हाला इथूनच जाणार आहोत. पण आपण पुढे तुम्हाला दाखवतो. तर 2 ठिकाणाहून पाणी येतं खालती. हे बघा इथे एक आहे. तिथे थोडं कमी प्रमाणात पाणी येतं इथे. आणि तिकडे पुढे आहे ना तिकडे जास्त प्रमाणात पाणी येतं. हे बघा. चल जाऊया आपण, ते देखील दाखवूया तुम्हाला. नंतर मग आपण खाली धबधब्याच्या तिथे जाऊया. इकडे लहान मुलांना मस्त आहे, कारण खाली भरपूर निसर्ड असतं. पायावर पडतात. इथे पण जपून जावं लागतं, कारण बघा शेवाळ आले दगडांवरती. तर मंडळी आपण इथून आता क्रॉस करून आलो छोटंसं वॉटरफॉल. चला आता इकडे पुढे चाललो आहे आपण. मंडळी आपण आता आलो आहे धबधब्याच्या इथे. ज्या ठिकाणून पाणी उंचावरून खाली पडतं ना तिथे. हे बघा तिथून खालती पाणी पडतं उंचावरून. मंडळी काही मंडळी आहेत ना, हा छोटंसं इथे पाणी क्रॉस करून ना तिकडून असे फिरत फिरत तिकडे खालती उतरतात. पण आपण तिकडून नाही जाणार आहोत. आपण तुम्हाला शॉर्टकट दाखवणार. तिथून भरपूर लोक खाली जातात त्या वॉटरफॉलच्या इथे, धबधब्याच्या इथे. वरून इकडे फोर्सने पाणी येतं आणि खालती धबधब्याच्या इथे जातं. आपण आता पुढे नाही जाणार, तिथूनच दाखवतो आहे. चला चला मंडळी आपण आता जाऊया तिथे खालती धबधब्याच्या इथे. तर आता पुढे आलो होतो, तुम्हाला दाखवलं की आता ज्या ठिकाणी म्हणजे वरून पाणी येतं ना फोर्सने, ते धबधब्याच्या इथे खाली कसं उतरतं ते दाखवलं तुम्हाला. आता आपण खाली धबधब्याच्या इथे जाऊया मंडळी. आपण त्या आता वाट्यावरून तिथे खाली उतरलो आहे. अशा प्रकारे ही वाट आहे. पायवाट्यावरून धबधब्याच्या इथे चाललो आहे. चला बघा तिथून आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. तुम्हाला पहिलं दाखवलं ना पाणी
हे आहे ते, आणि पुढचं पाणी तिकडे पुढे आहे, तिकडे तिथून जायला लागतं आपल्याला. थोडं निसर्ड आहे ते बघा, वरती कशा प्रकारे पाणी येत आहे. नाही क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं आहे, त्या वाटेवरून खालती जायचं आहे. तेव्हा पाणी अशा प्रकारे जातं तिकडे वाहत. तर मंडळी आपण आता 2 मिनिटात पोहोचू धबधब्याच्या इथे. अप्रतिम नजारा आहे, तुम्ही बघा त्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा बघा, खतरनाक. खूप अशी मंडळी आलेली आहे तिथे एन्जॉय करण्यासाठी. आपण आता चाललो आहे, चला. एकदम भारी, खतरनाक. तर फायनली मंडळी आपण आलो आहे आता चंद्रनगर गावातील ह्या छोट्याशा निसर्गरम्य धबधब्याच्या इथे. छोटा नाही म्हणतात ना, खूप मोठा आहे. पाणी बघता इथलं उंचावरून फोर्सने पडत आहे. आणि एक वाईट वाटतं, आता एवढं छान असं प्लेस आहे बघण्यासारखं आणि खूप अशी लोक येतात इथे, पण हे बघा सगळीकडे कचरा. इकडे बघताय सगळे कचरा पडला आहे, बॉटल वगैरे पडल्या आहेत. हे बघायला बरं नाही वाटत. तर कोणाला सांगणार आणि काय करणार. चला मंडळी, ते पर्यटक लोक आता एन्जॉय करतात. तर मंडळी मी देखील आता एन्जॉय करतोय. बघतोय आता मूड झाला आहे माझा देखील, पण मी आता कपडे वगैरे आणले नाहीत आहे, तर याच कपड्यावरती एन्जॉय करणार आहे. चला जाऊया. चला मंडळी, आता मी देखील धबधब्याच्या इथे एन्जॉय करायला चाललो आहे. आता मोबाईलला कवर लावला आहे, बघूया किती सपोर्ट करतो आहे. जास्त काही पाण्यामध्ये नाही जाणार आहे, थोडंसं एन्जॉय करतो. मंडळी इकडे आता मोबाईलला कवर लागला आहे आणि इकडे पाण्यामध्ये उतरलो आहे. इकडे बघ मंडळी, मागच्या वर्षी देखील आलो होतो मी इकडे ह्या धबधब्याच्या इथे आणि असंच कवर लावून आलो होतो, पण थोडंसं पाणी गेला होता. आता परत नवीन कवर आणला आहे आता आज. थोडं जवळ जाऊन बघूया. मंडळी इकडे बघताय धबधब्यावरती एन्जॉय करण्यासाठी बघा इकडे दापोलीतले आलेले आहेत. नमस्कार नमस्कार. कसं वाटतं इथे येऊन? मस्त वाटतंय ना? पहिल्यांदाच आलात? बघा हे इथे आहेत दोघंजण आणि त्यांची फॅमिली तिकडे आहे बघा, दोघंजण तिकडे.
मंडळी इकडे थोडं निसरडं झालं आहे, त्यामुळे वरती चढायला जरा जपून जावं लागतं, पाय चालतात, सावकाश सावकाश जावं लागतं. चला मंडळी, धबधब्यावरून आता निघतोय. खूप वेळ पाण्यामध्ये होतो, तर आता थंडी वाजायला लागली. पाणी पण एकदम गार आहे. थोडीशी एकटा चालवतो आणि एन्जॉय देखील केले. चला. तर मंडळी, खूप दिवस जाईन म्हणता आज तो दिवस उजळला धबधब्यावरती जायचा. तर खूप जवळ आहे. म्हणजे दापोली या मुख्य शहरापासून साधारणतः 4 किलोमीटरच्या अंतरावरती चंद्रनगर गाव. चंद्रनगर गावातील बागेची वाडी, तिथेच खालती तुम्हाला रोडच्या साईडला तिकडे एक बोर्ड दिसेल. काजू फॅक्टरीचा काहीतरी बोर्ड आहे. त्या बोर्डच्या इथूनच एक पायवाट आहे, तिथून यायचं. जास्त नाही, 5 मिनटात मी याल इथे धबधब्याच्या इथे. आणि अजून एक मोठा एक धबधबा आहे, तो देखील इथेच आहे, पण थोडा लांब आहे. ते 10 ते 15 मिनटं लागतात तिथे जायला. ते ज्यांना माहिती आहे ना, गावातले दापोली शहरातले लोक ते जातात, एन्जॉय करतात. आपण देखील कधीतरी जाऊ, बघूया तो दिवस कधी उजळतोय. तर आता आज सुट्टीचा दिवस होता आणि तर आज पर्यटक लोक म्हणजे पुण्यातली होती. त्यांना विचारलं कुठले आहात तुम्ही, तर पुण्यातली होती ती. आणि एक फॅमिली होती ती दापोलीमधली होती. तर मंडळी, आलो होतो निसर्गरम्य धबधब्यावरती. दापोली शहरातील चंद्रनगर गावातील बागेची वाडी येथील हा धबधबा वॉटरफॉल. तर या गावामध्ये 2 वॉटरफॉल आहेत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा छोटासा वॉटरफॉल दाखवला. छोटा नाही म्हणतात, खूप मोठा आहे. आणि ते पर्यटक लोक होती, विचारलं पुण्यातली होती. आणि दुसरी फॅमिली होती ती आपल्या दापोलीतलीच होती. तर आज सुट्टीच्या दिवशी तर आलो होतो. तर मी काय पाण्यामध्ये जाणार नव्हतो, पण असं मूड झाला, म्हटलं आता आलो आहे तर त्याला एन्जॉय करून जाऊया. तर उतरलो, खूप वेळ पाण्यामध्ये होतो आणि आता बाहेर आलो. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा निसर्गरम्य धबधब्याचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल काय नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ना, खूप व्हिडिओ आहेत, त्याच्या प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडल्या तर इतरांना देखील नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.